गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. तर आज आपलं ॲग्रोनॉमीचं 5वं लेक्चर आहे. आपण कंप्लीट 4 लेक्चर कंप्लीट केलेले आहे. तुम्ही जाऊन मंथन या यूट्यूब चॅनल बघू शकता. सॉईल सायन्सचं फंडामेंटल ऑफ सॉईल सायन्सची कंप्लीट सिरीज आपण मंथन या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, म्हणून तुम्ही प्लेलिस्टसुद्धा बघू शकता. तसेच ॲग्रोनॉमीची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. तर आजचा आपला छोटासा टॉपिक आहे प्लांट पॉप्युलेशन. तर प्लांट पॉप्युलेशन म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट समजले. प्लांट पॉप्युलेशन म्हणजे काय? संख्या, बरोबर आहे ना. आणि प्लांटची संख्या, बरोबर आहे. आपण मग म्हणू शकतो सर कसं, मग काय शिकायचं सर याच्यावर, की एका एरियामध्ये आपण किती प्लांट लावतो, बरोबर आहे ना सर. कुठं कुठं वायडर रेंज, म्हणजे कुठं कुठं सर डिफरन्स जास्त असतो. जसं कॉटन मध्ये झालं सर, कुठं कुठं सोयाबीन मध्ये छोटा असतो सर, व्हीट मध्ये सर खूप छोटा असतो, बरोबर आहे सर. त्याच्यात जर आपण सर सिसॅमॉन घेतलं, म्हणजे जर तीळ घेतली त्यात डबल रेंज कमी होती सर. तिच्यात जर मिलेट घेतले, फिंगर मिलेट घेतले, तिच्यात जर सर डबल पॉप्युलेशन वाढती, बरोबर आहे ना. प्लांटची पॉप्युलेशन वाढती. मग पर युनिट एरियामध्ये प्लांटची किती पॉप्युलेशन आहे याला काय म्हणतात? प्लांट पॉप्युलेशन. किती पर युनिट एरियामध्ये. मग याचा प्लांट पॉप्युलेशनचा इफेक्ट कसा होतो, की सर न्यूट्रिएंटचं, लाईटचं, बरोबर आहे, वॉटरचं, मॉइश्चरचं ॲब्झॉर्प्शन हे तिच्यावर डिपेंड करतं. मग आपली क्रॉपची यील्ड, ग्रोथ, बरोबर आहे ना, ते पण तिच्यावर डिपेंड करतं. आता एखादा प्लांट जर समजा सरळ वाढत असेल तर मग याची स्पेसिंग कशी पाहिजेत सर? ऑब्वियसली गोष्ट आहे सर, स्पेसिंग क्लोज जरी असली तरी चालून जाते. पण जर आपल्याला चांगलं समजा आता चांगलं क्रॉप घ्यायचं तुम्हाला आणि झाड सरळ वाढतं, तर तुम्ही यासाठी वायडर स्पेसिंग ठेवणार आहे, एवढे लंबे लंबे लावणार आहे का? नाही सर. पण तेच जर झाड जर ब्रांचेस करत असलं मोठाली, असे जर ब्रांचेस करत असेल समजा मे बी कॉटन आहे, तर मग सर तुम्ही क्लोज प्लांटिंग करून फायदा आहे का हायर यील्ड घेण्यासाठी? नाही सर. क्लोज प्लांटिंग करून फायदा आहे का? नाही. कारण की सर जर क्लोज प्लांटिंग केलं तर मग त्याला या साईडनं जर क्रॉप मध्ये जर ते लागत असेल, म्हणजे ग्रेज वगैरे जर लागत असेल किंवा बॉल्स लागत असेल कॉटनचे या साईडला, तर मग हे सरळ स्पेसिंग कमी झाल्यामुळं काय होईल, तुमची जागा कमी होईल. फ्लावरिंग स्टेज म्हणजे फ्लावरिंग एवढी या प्रमाणात येणारच नाही. त्यामुळे प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करणं अकॉर्डिंग टू देअर प्लांट कसं आहे, की त्याची प्लांटची कॅनोपी कशी आहे, बरोबर आहे ना. कॅनोपीनुसारच ना. जर एखादा प्लांट सरळ वाढत असेल त्याची स्पेसिंग छोटी असती, आणि एखादा प्लांट जर वायडर वाढत असेल त्याची स्पेसिंग काय असती? मोठी असती. समजलं तुम्हाला? बरोबर आहे. मग सर याचे तुम्हाला क्वेश्चन कसं येते माहिती का? क्वेश्चन हा नाही येणार की प्लांट पॉप्युलेशन डिपेंड करा एवढं ते, पण तुम्हाला खरंच समजलं का नाही हे जर माहिती असेल तुम्ही विचार करा. जर समजा सर प्लांट पॉप्युलेशनचा इफेक्ट कसं होईल, जर समजा जास्त क्लोज प्लांटिंग केली आपण, बरोबर आहे ना, जास्त सर दाट पेरलं, बरोबर आहे ना. आपण म्हणू की सर स्पेसिंग मेंटेनन्स नाही केली, दाट पेरलं, असं 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 पेरलं, तर पहिलं काय होईल सर, जे रूट आहे ना ते रूट वाढणारच नाही सर, सरळच जातील. कारण की आता जर रूट वाढायला काय जागा लागेल, पण रूट वाढायसाठी जर जागा लागेल, पण दुसरं प्लांट इथंच पेरेल तुम्ही, मग हे वाढेल का? नाही. मग दोन्ही रूट काय जातील, थोडे सरळ जातील, थोडेच वाकडे होतील, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं काय होईल, लॉजिंगची संख्या वाढत, बरोबर आहे, झाड पडण्याची संख्या वाढत, बरोबर आहे ना. आपण मग त्या पाणी आलत पडत, बरोबर आहे. रूट काय जातील, रूट सर्क्युलर फॉर्म मध्ये येतील का? नाही सर. बरोबर आहे. जर सर्क्युलर फॉर्म मध्ये येत नाही, तुम्हाला माहितीये का रूटचं न्यूट्रिशन कोण ऍब्झॉर्ब करतं? रूटची टॅप रूट करते काय न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब? टॅप रूट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, जी सरळ वाढते ती. नाही सर. जे हे रूटचे जे सेकंडरी टर्शरी जे पार्ट असतात त्याच्यावर रूट हेअर असतात, ते हेअरचं टॉप करतं, बरोबर आहे ना. रूट हेअरचा टॉप काय करतं, न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करण्यात, मॉइश्चर ऍब्झॉर्ब करण्यात मदत करतं, बरोबर आहे ना. मग त्याच्यामुळं मग हे वाढणारच नाही, नुसती तुमची टॅप रूट जाईल. इथं काय होईल, क्लोज प्लांटिंग मुळे टॅप रूटच नाही. मग सर मॉइश्चरचं ऍब्झॉर्प्शन, त्यानंतर न्यूट्रियनचं ऍब्झॉर्प्शन कमी होईल, बरोबर आहे ना. हे काय झाले, इफेक्ट झाले. मी तुम्हाला इफेक्ट सांगायला लागलो समजून, ओके.
त्यानंतर सर डबल समस्या काही, आता दुसरी समस्या काही, जर तुम्ही क्लोज प्लांटिंग केली तर त्याची कॅनोपी वाढेल का? नाही सर, ते सरळ वाढतील. कॅनोपी जर नाही वाढली मग त्याचे ब्रांचेस येतील का? नाही सर, ब्रांचेस नाही येणार. वीटच्या बाबतीत त्याचे टिलर नाही फॉर्म होणार. टिलर माहिती ना तुम्हाला की वीट मध्ये काय होतं, टिलर इथून जेव्हा गहू असा वाढून येतो तो इथून टिलर फॉर्म होतात असे, बरोबर आहे ना. जर तुम्ही जास्त क्लोज प्लांटिंग घेतले टिलर फॉर्म होतील का? नाही सर, टिलर फॉर्म होणार नाही. याच्यामुळे आपलं यील्ड काय होईल, यील्ड आपण मग ते रिड्यूस होईल, बरोबर आहे ना सर, यील्ड रिड्यूस होईल. डबल क्वार्टर मध्ये जर तुम्ही जास्त क्लोज प्लांटिंग जर केली तर मग त्याच्यामुळे काय होईल, ते सरळ वाढेल. सरळ वाढल्यामुळे त्याची फ्लावरिंग ज्या प्रमाणात व्हायची त्या प्रमाणात होईल का? नाही, कारण की त्याच्या ब्रांचेसला फ्लावर येतात, बरोबर आहे ना सर, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपली यील्ड काय होईल, लॉस होईल. डबल सर जर क्लोज प्लांटिंग केली तर तुम्ही पहा, जिथं क्लोज प्लांटिंग असते ना तिथं कॉम्पिटिशन जास्त असते. कॉम्पिटिशन कशामुळे, कॉम्पिटिशनमुळे काय होईल, हाईट जी त्यांची हाईट काय होईल, हाय होईल. हाईट निस्ती ते ग्रो करण्यात म्हणजे ते स्वतःला जगवण्यासाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी नुसते वाढण्याकडे लक्ष देतील. वाढण्याकडे लक्ष दिल्यामुळे काय होईल, ते फ्लावरिंग म्हणजे फ्लावरिंग ग्रेन हे फॉर्मेशन करेल का? नाही करणार. मग अकॉर्डिंग त्याच्यामुळे काय होईल, आपली यील्ड डबल काय होईल, लॉस होईल, बरोबर आहे. एवढं समजलं. त्यानंतर सर जर क्लोज प्लांटिंग असलं, जर पेस्टचा अटॅक, समजा हे एक झाड आहे, हिच्यावर पेस्ट आला, समजा हिच्यावर पेस्ट आला, हे झाड आहे हिच्यावर पेस्ट आला, ओके, आपण पेस्ट समजू, हा ओके, डायग्राम कडे जाऊ नका रे. पेस्ट आला, जर समजा स्पेसिंग जर मेंटेन असेल तर मग इथून हिच्यावर जायला पेस्ट जाऊ शकतो का? नाही. पण जर स्पेसिंग जर क्लोज असेल तर सर इथून इथं तो जाऊ शकतो. याच्यामुळे तो काय होईल, हाई म्हणजे त्याचं रिप्रोडक्शन वाढन, त्याची संख्या वाढन, सर अटॅक वाईड होईल आपला, त्याच्यामुळे पण यील्ड लॉस होईल. आता पहा, मी जे तुम्हाला लॉजिक सांगते ना ते का पाठ करायचे का? नाही, तुम्ही नुसतं एक ध्यानात करून पण लिहू शकता, बरोबर. कोणती गोष्ट रट्टा नाही मारत सुटायची. झालं, इथपर्यंत समजलं. मग सर फंगल डिसीज पण याच्यामुळे वाढू शकतात. आता सर डबल काय लिहू शकतो आपण याच्यात, न्यूट्रिएंटचं ऍब्झॉर्प्शन ऑटोमॅटिकली रूट सिस्टमनं सांगितलं. त्यामुळे जर समजा क्लोज प्लांटिंग जर असेल, क्लोज प्लांटिंग असल्यामुळं कॉम्पिटिशन होईल त्याच्यात, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन म्हणजे कोणालाच पोटभर खायला भेटणार नाही. सगळ्यांनीच ते जगतील पण ते रिप्रोड्यूस करतील का? नाही, फक्त जगेले बरोबर आहे ना. मग असं त्यांचं ते होईल. त्यानंतर क्रॉप जॉमेट्री मध्ये काय येईल की बा तुम्ही कसे क्रॉप कसे प्लांट करतात, म्हणजे कसे सोईंग करतात. तर मेनली आपले जे ॲग्रोनॉमिकल प्लांट आहे तिच्यात दोन प्रकारचे दिसते. सुरुवातीला तुम्हाला जर समजा कॉटन सारखी जर प्लांट असेल तर स्क्वेअर प्लांटिंग दिसते, जिच्यात प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स मेंटेन असतं. हे जर 25 सेंटीमीटर जर असेल तर हे पण काय राहतं, 25 सेंटीमीटर राहतं. आणि दुसरी राहती रेक्टँग्युलर मध्ये काय राहतं, ही अशी असती. समजा जर ही 25 सेंटीमीटर जर असेल तर हे काय असतं, समजा 12.5 सेंटीमीटर, ओके, किंवा या प्रकारे. तर मग हे दोन जॉमेट्री असतात. मग याचा फायदा काय होईल, याच्यात इंटरकल्चर जे ऑपरेशन आहे ते खूप छान प्रकारे दोन्ही 2 वे इंटरकल्चर ऑपरेशन घेऊ शकतो, याच्यात 1 वे घेऊ शकतो, बरोबर आहे ना. आता आपल्या ॲग्रोनॉमिक क्रॉप मध्ये आहे ना मेनली रेक्टँग्युलर वाली सगळ्यात जास्त वापरतात, कारण की त्याची प्लांट टू प्लांट जी आतापर्यंत अजून आज असं सोईंग यंत्र आपण तयार नाही करू शकतो ज्यामध्ये प्लांट टू प्लांट स्पेसिंग मेंटेन करू शकतो. प्लांट टू प्लांट स्पेसिंग मेंटेन करू शकतो, एवढ्या याच्यात मेंटेन नाही करू शकत आपण. वाईड रेंज वर जर सोयाबीन पेरत असो आपण, भले 45/30 म्हणतो किंवा 45/10 म्हणतो, तर हे सेंटीमीटर आपण 10 सेंटीमीटर मेंटेन करू शकतो का? नाही, कारण की जर तशी मशिनरीज नाहीये. तर मग त्यामुळे आपल्याकडे रेक्टँग्युलर वाली सगळ्यात जास्त चालते.
त्यानंतर आता हे तुम्हाला समजलं, हिच्यात 1,60,000 प्लांट बसतात आणि हिच्यात पण 1,60,000 बसतात, बरोबर आहे ना. आता हिच्यात काय होतं माहिती का, सर्व लाईटचं इफेक्ट प्लांटला चांगल्या प्रकारे भेटतो, बरोबर आहे. हिच्यात मॉइश्चर पण भेटतं, त्यानंतर न्यूट्रिएंट इफिशियंटली यूज करू शकतो. हिच्यात थोडा लाईटचा प्रॉब्लेम येतो, त्यानंतर मॉइश्चर पण भेटतं आणि न्यूट्रिएंट पण. ओके, याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुम्ही लिहू शकता. झाली ही क्रॉप जॉमेट्री झाली. त्यानंतरचा विषय येतो की सर क्रॉपिंग सिस्टम मध्ये एक सोल क्रॉप राहतं. सोल क्रॉप म्हणजे काय, प्युअर क्रॉप म्हणू शकतो. प्युअर क्रॉप म्हणजे तेच क्रॉप पूर्ण फील्ड मध्ये. जर सोयाबीन पेरली तर सोयाबीनच पूर्ण फील्ड मध्ये, त्याला काय म्हणतात, सोल क्रॉप, बरोबर आहे. की पूर्ण फील्ड मध्ये एकच क्रॉप लावला, आपण इंटरक्रॉपिंग केली का, नाही, त्याला काय म्हणतात, सोल क्रॉप. त्या दोन्हीतलं जे डिफरन्स आहे, समजा जर इथं 45 सेंटीमीटर जर मेंटेन करायला असेल तर इकडे पण 45 सेंटीमीटर असं मेंटेन करत जायला असतं. ओके, त्यानंतरचं जे दुसरं आहे ते इंटरक्रॉपिंग मध्ये काय होतं, इंटरक्रॉपिंग मध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रॉप सोबत घेतो. समजा जर आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो, 4:1 किंवा 7:1, 6:1, 4:1 किंवा 6:1. म्हणजे जर या 6 सोयाबीनच्या लाईनी आहे तर 3 आणि 3 6, तर ह्या ज्या 2 येतात ह्या आपण पिजन पीच्या लावू शकतो, बरोबर आहे ना. अशा प्रकारे आपल्याला इंटरक्रॉपिंग आपल्या एरियामध्ये दिसती. की जर हे 6 असेल, हे बघा, हे 6 सोयाबीन आहे, तर हे जे पिजन पी. ओके, समजलं. या अशा प्रकारे काय असते, इंटरक्रॉपिंग असते. हे तुम्हाला क्रॉपिंगच्या मेथड सांगायला लागलो मी. त्यानंतर एक राहते पेअर रो क्रॉपिंग. पेअर रो मध्ये काय असेल सर, पेअर रो म्हणजे पेअर मध्ये 2 रो असतील, बरोबर आहे ना. हे 2 रो काय झाले, पेअर मध्ये झाले. त्यानंतर सर तिसरं वेगळं असन, त्यानंतर डबल सर पेअर मध्ये 2. ओके, समजलं. आता अशा प्रकारे राहते. तर मग समजा मग हिच्यात आपण एक्झाम्पल काय घेऊ शकतो, पेअर मध्ये जर जवार असन आपण लावलेली, ओके, पेअर मध्ये जवार आहे, तर मग हिच्यात ग्राउंड नट आहे. ओके, पेअर मध्ये काय, जवार आणि त्याच्या नंतर काय, ग्राउंड नट. अशी झाली पेअर रो इंटरक्रॉपिंग. ओके, डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवण्याचं काय की तुम्ही व्हिज्युअली ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर स्किप रो म्हणजे एक रो स्किप करायची आणि एक लावायची. समजा या प्रकारे स्किप रो मध्ये. ओके, एका रो मध्ये जवार लावायची, एका रो मध्ये काय लावायची, पिजन पी. याला काय म्हणतात, स्किप रो इंटरक्रॉपिंग. ओके, आय होप तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे क्रॉप जॉमेट्री, प्लांट पॉप्युलेशनचा इफेक्ट काय होतो, मेनली प्लांट पॉप्युलेशनचा इफेक्ट काय होतं हे ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. हे तुम्ही क्रॉपिंग सिस्टम, आपण क्रॉपिंग सिस्टमचं पूर्ण लेक्चर घेऊ. त्यामध्ये पूर्ण जे क्रॉपिंग सिस्टम आहे ते आपण इन डिटेल बघणारच आहोत. हे फक्त तुम्हाला पॉइंट, तुमच्या सिलेबसमध्ये 2-3 प्रकारचे क्रॉपिंग सिस्टम होते. लेक्चर नंबर 7 का 8 मध्ये होतं, ते आपण कंप्लीट केलेलं आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.